Hello students. Hello students. Good morning. Good afternoon. Welcome to Sri Raj Lakshmi Royal Academy of Science बेटा. बघा सोल्युशन कोलिगेटिव प्रॉपर्टी या टॉपिक मध्ये लास्टच्या लेक्चरला आपण वेंटॉप फॅक्टर म्हणजे काय आहे, ॲबनॉर्मल मोलेक्युलर मास म्हणजे काय आहे, त्याच्या रिलेटेड जेवढे काय फॉर्म्युलेज होते ते सगळे फॉर्म्युलेज आपण बघितलेले आहे. या लेक्चर मध्ये आपण वेंटॉप फॅक्टर वरती असलेले न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघणार आहे. परंतु त्यापूर्वी काही आपल्याला फॉर्म्युलेज माहित असणं गरजेचे आहे. मग ते सगळे फॉर्म्युले पहिला आपण कलेक्ट करूया आणि ते सगळे फॉर्म्युले एकत्र लिहिण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये आपण जो पहिला फॉर्म्युला जो मिळवलेला तो असा होता, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन इज इक्वल टू वेंटॉप फॅक्टर I into कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन. ओके, हा आपला पहिला फॉर्म्युला होता. याच्यामध्ये सेकंड फॉर्म्युला आपण असा मिळवलेला, वेंटॉप फॅक्टर I is equal to ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइडेड बाय थेओरेटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग याच्यामध्ये जी ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल ती कोणतीही असू शकते. आपल्याकडे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज किती आहेत तर 4 आहेत. कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी तुम्ही तिथं पुट करू शकताय. याच्यामध्ये ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये जनरली आपल्याला दिलेली असते, किंवा असं आपण म्हणू शकतो जी तुम्हाला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू दिलेली आहे ती तुमची कसली असणार आहे तर ती ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असणार आहे. आणि थेओरेटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण फॉर्म्युल्याच्या मदतीने काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. 3 नंबरचा एक फॉर्म्युला असा मिळवलेला, I is equal to observed moles divided by theoretical moles. कारण आपल्याला माहिती आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोल्स मध्ये यांचं काय रिलेशन आहे तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. याच्यामध्ये फोर्थ पॉइंट आपण असा बघितलेला, वेंटॉप फॅक्टर I is equal to m theoretical म्हणजे theoretical molar mass divided by m observed म्हणजे ऑब्झर्व्ड मोलेक्युलर मास. हे सगळे फॉर्म्युले आपण डिराइव्ह पण केलेले आहेत, फक्त हे आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एकत्र असावे म्हणून लिहून घेतोय. त्याच्यानंतर आपल्याकडे एक फॉर्म्युला होता वेंटॉप फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मधलं रिलेशन, की जे अल्फा इज इक्वल टू असणार आहे I - 1 अपॉन n-1. हा फॉर्म्युला कधी वापरणार जर डिसोसिएशन होत असेल, म्हणजे एखादा इलेक्ट्रोलाइट डिसोसिएशन होत असेल तर त्या डिसोसिएशन साठी हा फॉर्म्युला वापरा. 6 नंबरचा एक फॉर्म्युला असा पाहिजे माहित आपल्याला की अल्फा इज इक्वल टू I - 1 अपॉन 1 अपॉन n-1. म्हणजे n' च्या ठिकाणी मी काय केलं 1 अपॉन n' केलं. मग हा फॉर्म्युला कधी वापरणार आहे तर जेव्हा इलेक्ट्रोलाइट असोसिएट होणार आहे, असोसिएट म्हणजे इथे लिहितो मी असोसिएशन, तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजेत. मग आपण क्वेश्चन बघूया. ओके, लिहून घ्या. हा, तर याच्यानंतर न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघूया. जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे बघा. राइट डाउन क्वेश्चन नंबर 1. 0.2 मोलार KCl सोल्यूशन. कोणतं सोल्यूशन आहे KCl सोल्यूशन फ्रीजेस at -0.680 डिग्री सेल्सियस फुल स्टॉप. calculate Wentoff factor and observed osmotic pressure okay of a solution at 0 डिग्री सेल्सियस फुल स्टॉप. Kf दिलेला आहे आपल्याला 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. ओके, ठीक आहे. तर राईट ऑन क्वेश्चन बघा, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा थोडासा.
बघा मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपण या क्वेश्चन मध्ये थोडस मिक्सिंगचे आता क्वेश्चन्स आपल्याला भेटणार आहेत. मिक्सिंगचे क्वेश्चन म्हणजे काय तर बघा या प्रॉब्लेम मध्ये दोन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एकत्र केलेल्या आहेत. फ्रीजेस मध्ये डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एकत्र केलेली आहे. त्याच्यासोबत ऑस्मोटिक प्रेशर ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी एकत्र केलेली आहे. मग आता पहिल्यांदा काय करूया, वेंटा फॅक्टर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर वेंटा फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो तर आता फॉर्म्युला बघितलेला आहे. अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 अपॉन एन डॅश मायनस 1. हा एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. या फॉर्म्युलेच्या मदतीने अल्फा आणि एन डॅश या दोघांची व्हॅल्यू जर माहित असेल तर वेंटा फॅक्टर आपल्याला मिळणार आहे. तर इथे डिसोसिएशन वगैरे काही सुद्धा दिलेलं नाही. मग आपण कोणता फॉर्म्युला वापरूया तर फ्रीजेस म्हणजे तुमची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली असणार आहे तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. मग वेंटा फॅक्टर I इज इक्वल टू कसा असणार आहे तर ऑब्झर्व्ड डेल्टा TF बरोबर का, म्हणजे ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी टू द थेओरेटिकल डेल्टा TF. मग आता मला सांगा डेल्टा TF जो काय असेल ऑब्झर्व्ड तो तुम्हाला दिलाय का, दिलाय सर. कसं दिलाय बघा, याच्यामध्ये पहिला 0.2 मोलार म्हणजे तुमची मोलॅरिटी आहे 0.2 मोलार. सोल्युशन फ्रीजेस म्हणजे हा आहे TF मीन्स फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन की जो किती आहे -0.680 डिग्री सेल्सिअस. मग डेल्टा TF किती पाहिजे रे तर तो पाहिजे 0.680 डिग्री सेल्सिअस. आय होप हे कसं आलं तुम्हाला समजलं असेल. जर सोल्युशन असेल आणि त्याच्यामध्ये ते जर वॉटर असेल तर वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आपण 0 घेणार आहे. मग 0 मायनस हे ते प्लस झालं म्हणजे डेल्टा TF हे आला. ओके, आणि हा जो डेल्टा TF तुम्हाला दिलेला असतो हा असतो बाळांनो ऑब्झर्व्ड डेल्टा TF. लक्षात ठेवा जेव्हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये जो डेल्टा TF दिला असेल तो कुठला असणार आहे ऑब्झर्व्ड असणार आहे. आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये जेव्हा वेंटा फॅक्टर हा इक्वेशन मध्ये वेंटा फॅक्टरचं इक्वेशन वापरायचं आहे जनरली तो सबस्टन्स इलेक्ट्रोलाइट पाहिजे. इलेक्ट्रोलाइट असेल तर आपण वेंटा फॅक्टरचे सगळे फॉर्म्युले वापरणार आहे. नॉन इलेक्ट्रोलाइट असेल म्हणजे जर कोण ग्लुकोज असेल शुगर असेल तर त्यांच्यासाठी वेंटा फॅक्टरचा कन्सेप्ट येत नाही. हा ऑब्झर्व्ड डेल्टा TF जो दिलाय तो आता मग वेंटा फॅक्टर जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर ऑब्झर्व्ड तर माहित आहे फक्त थेओरेटिकल डेल्टा TF कॅल्क्युलेट करूया. आणि थेओरेटिकल डेल्टा TF कसा कॅल्क्युलेट करायचा असतो तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. म्हणजे फॉर्म्युलेच्या मदतीने म्हणजे तो लिहितो मी पर टू फाइंड मध्ये काय काय लिहिणार बघा. टू फाइंड मध्ये वेंटा फॅक्टर I इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे पाय ऑब्झर्व्ड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इथं पहिलं सोल्युशन करूया. सोल्युशन मध्ये पहिला पॉइंट काय पहिला पॉइंट असेल तर बघा इथं आपल्याला वेंटा फॅक्टरचं इक्वेशन माहित आहे काय ऑब्झर्व्ड डेल्टा TF अपॉन थेओरेटिकल डेल्टा TF. ऑब्झर्व्ड डेल्टा TF दिलाय, थेओरेटिकल डेल्टा TF फक्त काढूया. इथे लिहिणार मी थेओरेटिकल डेल्टा TF इज इक्वल टू फॉर्म्युला असतो KF इनटू मोलॅरिटी. KF ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.86 इनटू मोलॅरिटी पण दिलेली आहे 0.2. याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट समजून घ्या काय जेव्हा डेल्टा TF थेओरेटिकल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असतो थेओरेटिकल तेव्हा इथं सुद्धा वेंटा फॅक्टर काही नाही वापरला तरी चालतोय. म्हणजे जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे थेओरेटिकल डेल्टा TF की ज्याची व्हॅल्यू किती असणार आहे ती येणार आहे 0.372 केल्विन असणार आहे. म्हणजे दिस इज युअर थेओरेटिकल डेल्टा TF. ओके, मग याच्यामध्ये आता वेंटा फॅक्टरचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन यूज करूया. म्हणजे कसं बघा I इज इक्वल टू डेल्टा TF कसला रे बाळांनो ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय डेल्टा TF कसला थेओरेटिकल. मग ऑब्झर्व्ड किती आहे 0.680 डिवाइडेड बाय थेओरेटिकल किती आलाय 0.372. जर हे बघितलं आपण तर अप्रॉक्सिमेटली डबल आहे. म्हणजे वेंटा फॅक्टरची व्हॅल्यू इथं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर येणार आहे 1.83. किती असणार आहे 1.83. दिस इज द वेंटा फॅक्टर. बघा एकदा व्यवस्थित. हा म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं आपल्याला आन्सर सापडलं. ओके सर, आता दुसरा पार्ट आपण बघूया की दुसरा पार्ट कसा सॉल्व्ह करायचा आहे. दुसऱ्या पार्टमध्ये काय विचारले तर ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर. मग त्याच्यामध्ये एक असा फॉर्म्युला वापरू शकतो I इज इक्वल टू काय तर पाय ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय पाय थेओरेटिकल. ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर आपण थेओरेटिकल ऑस्मोटिक प्रेशर. वेंटा फॅक्टर जर वरती आपल्याला सापडलेला आहे फक्त पाय ऑब्झर्व्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी पाय थेओरेटिकल माहित पाहिजे. आणि पाय थेओरेटिकलची व्हॅल्यू बोला कशी असते C × R × टेम्परेचर.
टेम्परेचर पण दिलंय, गॅस कॉन्स्टंट पण दिलाय, फक्त एक कॉन्सन्ट्रेशन इथं ठेवावं लागणार. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कसं, N2/V इन लिटर इंटू R इंटू टेम्परेचर. बघा असं आहे का? ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे का? तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मोलॅरिटी. आता मोलॅरिटी मध्ये तुम्ही काय करा सांगतो, इथं लिहितो मी. कसं असणार, तर पाय थेरॉटिकल इज इक्वल टू N2 म्हणजे किती असणार आहे, N2 0.2 असणार आहे, कारण ते कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. आणि सोल्युशन जे तुम्ही तयार केलेलं आहे, ओके, सोल्युशन जनरली असं समजा की जे व्हॉल्यूम आहे ते तुमचं किती असणार आहे, 1 लिटर. आता सर हे असं कसं घेतलं तुम्ही 1 लिटर, तर बघा मोलॅरिटी किती आहे, 0.2. याचा अर्थ काय, तर 0.2 मोल प्रेझेंट इन 1 किलोग्रॅम. आणि हे जे 1 किलोग्रॅम मास असलेलं जे सोल्युशन आहे त्याचं व्हॉल्यूम आपण 1 लिटर समजूया. ओके, म्हणजे व्हॉल्यूम किती आलं, 1 लिटर. म्हणजे 0.2 डिवाइडेड बाय 1 लिटर इंटू आर ची व्हॅल्यू किती असते, तर आता कशामध्ये ठेवणार आहे ती आर ची व्हॅल्यू, 0. लिटर मध्ये आहे ना व्हॉल्यूम, म्हणजे 0.0821 इंटू टेम्परेचर आता 0 डिग्री दिले. 0 डिग्री म्हणजे 273 केल्विन. आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला पाय थेरॉटिकल भेटणार आहे. काय भेटणार आहे, पाय थेरॉटिकल. किती येते बघा, पाय थेरॉटिकल म्हणजे थेरॉटिकल ऑब्झर्व्ड थेरॉटिकल ऑस्मोटिक प्रेशर की ज्याची व्हॅल्यू आहे 4.47 atm. ओके, दिस इज द पाय थेरॉटिकल 4.47. हा, मग आता वेंटो फॅक्टर म्हणजे हे इक्वेशन वापरूया. वेंटो फॅक्टर I इज इक्वल टू पाय ऑब्झर्व्डची आपल्याला माहिती व्हॅल्यू माहित नाही, डिवाइडेड बाय काय असणार आहे, पाय थेरॉटिकल. सगळ्या व्हॅल्यू पुट करा आणि पाय ऑब्झर्व्ड किती असणार, मग हे येणार वेंटो फॅक्टर I इंटू पाय थेरॉटिकल. वेंटो फॅक्टर I ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1.83 इंटू थेरॉटिकल 4.47. नंतर हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळणार आहे ऑब्झर्व्ड ऑस्मोटिक प्रेशर की ज्याची व्हॅल्यू आहे 8.19 atm. ओके, बघा मग या प्रॉब्लेम मध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का, थोडस अशा प्रॉब्लेम म्हणजे अशा लेवलचे जे प्रॉब्लेम्स आहेत कुणाचे, वेंटो फॅक्टरचे, थोडस आपल्याला डोकं अप्लाय करायचं आहे आणि मग तुम्हाला हे सगळं जमणार आहे. बघा पहिल्यांदा कसं सोडवले. हा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया याच्यामध्ये काय दिलंय. क्वेश्चन नंबर 2 बघा. 0.01 मोलाल aqueous solution, 0.01 मोलाल aqueous solution of K3 FeCN6. ओके, K3 FeCN6 freezes at minus of 0.062 degree Celsius. Full stop. Calculate the percentage dissociation. Percentage dissociation of solute KF of water. वॉटरचा जो काय KF आहे तो त्याची व्हॅल्यू तुम्हाला पाठवत असणार आहे 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. ओके, केल्विन पर किलोग्राम पर मोल असं असणार आहे. राईट डाऊन क्वेश्चन बघा सॉल्व्ह होतो का. हा, पहिल्यांदा आपण गिवन लिहूया आणि मग आपल्या आन्सर कडे जाऊया. 0.01 मोलार म्हणजे तुमची मोलॅरिटी आहे 0.01 मोलार. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट हा तुमचा सोल्यूट आहे, फ्रीजेस आहे म्हणजे तुमचा TF दिलाय, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट मायनस ऑफ 0.062 डिग्री सेल्सिअस. मग इथं डेल्टा TF ची व्हॅल्यू असणार आहे 0.062 डिग्री सेल्सिअस आणि हा जो डेल्टा TF आहे तो तुमचा असणार आहे ऑब्झर्व्ड डेल्टा TF. ओके सर. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज डिसोसिएशन म्हणजे अल्फा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असा प्रश्न आहे. KF दिलेला आहे, KF ची व्हॅल्यू लिहा
1.86 काय असेल ते युनिट. टू फाइंड मध्ये आपल्याला एक गोष्ट शोधायची ती म्हणजे अल्फा क्वेश्चन मार्क. आता सोल्युशन कडे जाऊया. तर थोडासा उलटा विचार करूया. अल्फाचा फॉर्म्युला असतो i-1 अपॉन n डॅश मायनस 1. n डॅश तर ही हा जो n डॅश आहे त्याची तर व्हॅल्यू आपण लगेच इझिली सॉल्व्ह करूया. कशी करायची बघा. इथली ना इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोल्युशन ऑफ K3FeCl6 आहे आणि याचं डिसोसिएशन केलं पाहिजे आपण. कसं करणार? K3FeCl6 ला जर आपण वॉटर मध्ये डिसॉल्व केलं तर हे कसं डिसोसिएट होणार आहे? तर 3 टाइम्स ऑफ K प्लस इन ब्रॅकेट FeCl6 रेज टू -3. आणि जर आपण प्रॉपरली n डॅश ची व्हॅल्यू बघितली 3 + 1 4 आहे. n डॅश ची व्हॅल्यू किती आली? 4. ओके, n डॅश मिळाला. आता वेंटो फॅक्टर फक्त आपण कॅल्क्युलेट करूया. हा जो वेंटो फॅक्टर आहे तो वेंटो फॅक्टर जर आपल्याला सापडला तर अल्फा सापडणार आहे. मग आता वेंटो फॅक्टर कसा सापडणार? तर बघा वेंटो फॅक्टर I कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती दिलेली आहे त्याचा आधार घ्या. कोणती दिलेली आहे? तर फ्रीजेस म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आहे. म्हणजे काय करूया? डेल्टा TF ऑब्झर्व्ड डिवाइडेड बाय डेल्टा TF थेओरेटिकल. बरोबर का? हा. मग ऑब्झर्व्ड डेल्टा TF आपल्याला माहित आहे. फक्त थेओरेटिकल डेल्टा TF काढूया. म्हणजे कसं? डेल्टा TF थेओरेटिकल इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. KF ची व्हॅल्यू आहे 1.86 इंटू मोलॅलिटी आहे 0.01. ओके, म्हणजे तुमचा जो डेल्टा TF आहे तो कसा येतोय बघा. डेल्टा TF कोणता? थेओरेटिकल तो आहे 0.0186. ओके, हा आहे डेल्टा TF TH म्हणजे थेओरेटिकल डेल्टा TF. मग या इक्वेशन प्रमाणे आता वेंटो फॅक्टर I इज इक्वल टू डेल्टा TF ऑब्झर्व्ड किती आहे? ओके, 0.062 डिवाइडेड बाय डेल्टा TF थेओरेटिकल 0.0186. आणि या इक्वेशन वरून वेंटो फॅक्टर I इज इक्वल टू ची व्हॅल्यू बघा. वेंटो फॅक्टरची व्हॅल्यू येणार आहे 3.33 अशी ही तुमची वेंटो फॅक्टरची व्हॅल्यू असणार आहे. ओके, मग आता हे इक्वेशन आपलं अल्फा इज इक्वल टू 3.33 minus 1 upon n dash value आहे 4 minus 1 म्हणजे अल्फा इज इक्वल टू 3 minus 1 2.33 डिवाइडेड बाय 3 आणि अल्फा इज इक्वल टू जर हे सॉल्व्ह केलं तर तुम्हाला तिथं भेटणार आहे 0.78. म्हणजे पर्सेंटेज मध्ये पाहिजे असेल अल्फा तर 0.78 इंटू 100 करा म्हणजे हे असणार आहे 78%. बघा, म्हणजे अल्फाचा जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये वेंटो फॅक्टर आणि n डॅश या दोघांची सुद्धा आपल्याला जर व्हॅल्यू माहित असेल तर आपण डायरेक्ट अल्फाची व्हॅल्यू फाइंड करू शकतोय. त्याच्यासाठी पहिला n डॅश कसं कॅल्क्युलेट केलं तर डिसोसिएशन झाल्यानंतर आयन्स बघितले हे 3 + 1 4 असतील. त्याच्यानंतर वेंटो फॅक्टर I कसं काढणार? डेल्टा TF ऑब्झर्व्ड अपॉन डेल्टा TF थेओरेटिकल कसा काढणार? तर फॉर्म्युलावरून. आणि मग वेंटो फॅक्टरची व्हॅल्यू इथं पुट करा, n डॅश ची पुट करा, तुम्हाला काय भेटणार आहे? तर अल्फा पर्सेंटेज मध्ये भेटणार आहे. राईट डाऊन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक लेवल अप करूया. एक लेवल अप केली की कशा लेवलचे प्रश्न भेटतात थोडस बघा. हा क्वेश्चन असा आहे, थोडासा माइंडला तुमच्या जास्त विचार करावा लागेल. क्वेश्चन नंबर 3 19.5 ग्रॅम ऑफ मोनोफ्लोरोएसिटिक ऍसिड मोनोफ्लोरोएसिटिक acid was dissolved in 0.5 kilogram of water full stop. The freezing point of the solution observed to be -1.0 degrees Celsius full stop. Calculate the Ventov factor
calculate the Van't Hoff factor, comma अजून काय degree of dissociation, म्हणजे degree of dissociation म्हणजे अल्फा पण कॅल्क्युलेट करा and dissociation constant of an acid, फुल स्टॉप. ठीक आहे. तर हा असा क्वेश्चन आहे, थोडंसं एक लेवल अप केलेली आहे बघा आपण याच्यामध्ये. क्वेश्चन काय आहे प्रॉपरली बघूया. पहिला गिवन काय घेतलेला आहे कंटेंट तो बघूया. हा तर याच्यामध्ये 19.5 ग्रॅम ऑफ मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड हे सोल्यूट आहे, म्हणजे सोल्यूटचा मास आहे ते W2 असणार आहे. W2 असणार आहे 19.5 ग्रॅम. आता मोनोफ्लोरो बघा नाव काय मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिडचा जो काय फॉर्म्युला असेल तो कसा असणार आहे. तर पहिला ऍसिटिक ऍसिड कसा असणार आहे बाळांनो, CH3C डबल बॉन्ड O वरती OH. मोनोफ्लोरो म्हणजे तो एक मी हायड्रोजन रिमूव्ह करणार, इतर राहिले 2 आणि इतर फक्त एक फ्लोरीन ग्रुप कनेक्ट करा आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. मग याचा जो काय मोलिक्युलर मास असेल M2 ते किती येते बघा. तर फ्लोरीनचं जे काय असणार आहे ते असणार आहे 19. ओके. हा म्हणजे फ्लोरीनचं इथं मास ठेवा 19 प्लस कार्बन किती आहेत 1 2 म्हणजे 12 into 2 प्लस हायड्रोजन 2 + 1 3 प्लस ऑक्सिजन 2 म्हणजे 32 केलं. म्हणजे हे तुमचं असणार आहे मोलिक्युलर मास ऑफ द मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड की ज्याची व्हॅल्यू आहे 78 ग्रॅम. ओके. पुढे जाऊया. वॉज डिझॉल्व्ड 0.5 किलोग्राम ऑफ वॉटर, म्हणजे W1 असेल की जे 0.5 kg आहे. ओके. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणजे TF दिलेला आहे -1.0 डिग्री सेल्सिअस. मग डेल्टा TF पण हा कोणता आहे बाळांनो, ऑब्झर्व्ड आहे. म्हणजे हा ऑब्झर्व्ड डेल्टा TF असणार आहे 1 डिग्री सेल्सिअस. किती असणार आहे 1 डिग्री सेल्सिअस. अजून गिवन आपण लिहितोय त्याच्यानंतर पुढे सांगितले कॅल्क्युलेट म्हणजे टू फाइंड मध्ये फर्स्ट आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I = म्हणजे इथं असेल तो कॅपिटल 1. कॅपिटल 2 मध्ये काय डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा = आणि 3 नंबर मध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे Ka = ठीक आहे. मग आता सोल्युशन बघूया. तर पहिला जो आपला पॉइंट आहे म्हणजे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर सॉल्व्ह करायचं. तर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कसं सॉल्व्ह करणार, तर I = तर आतापर्यंत आपण फॉर्म्युले बघत आलेलोच आहे. याच्यामध्ये कोणती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दिलेली आहे, तर ऑब्झर्व्ड फ्रीजिंग पॉइंट. मग I = असं असणार डेल्टा TF ऑब्झर्व्ड अपॉन डेल्टा TF थेरोटिकल. ओके. मग डेल्टा TF ऑब्झर्व्ड आपल्याला माहित आहे 1 डिग्री सेल्सिअस. आता डेल्टा TF फक्त थेरोटिकल काढूया आणि त्याच्यानुसार तुम्हाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I मिळणार आहे. बरोबर. मग याच्यामध्ये जो काही KF आहे तो आपल्याला दिलेला असतोच. ठीक आहे. मग कसं करणार बघा. डेल्टा TF थेरोटिकल = KF * मोलॅलिटी. ओके. KF व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे वॉटरसाठी 1.86 असणार आहे. मोलॅलिटी आपल्याला माहित नाही. मग मोलॅलिटीचा फॉर्म्युला असतो W2 / M2 * W1. याच्या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. W2 किती आहे, W2 आहे 19.5 डिवाइडेड बाय M2 आहे 78 into W1 आहे 0.5. हे तुम्हाला मिळणार आहे मोलॅलिटी. मोलॅलिटीची व्हॅल्यू जर बघा किती येणार आहे, तर ती असणार आहे 0.5. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर आहे 0.5 मोल पर kg. ओके. मग आता या इक्वेशन प्रमाणे डेल्टा TF थेरोटिकल मध्ये KH व्हॅल्यू पुट करा, मोलॅलिटी व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला काय भेटणार आहे थेरोटिकल डेल्टा TF. कसं असेल बघा, हे तुम्ही लिहिलं जसं तिला. ओके. मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करूया, डेल्टा TF थेरोटिकल काढूया. KF असणार आहे 1.86 * 0.5. जरा सॉल्व्ह करा म्हणजे किती येते बघा. 1.86 * 0.5. 5 ने मल्टिप्लाय करा. 5 × 6 5 × 35 3 5 × 40 आणि 3 × 43 3 4
5 1 5 9 म्हणजे 1 आणि 2 3 म्हणजे 0.930 हा तुमचा आला डेल्टा टीएफ थेरोटिकल. ओके, मग वेक्टर फॅक्टर I इज इक्वल टू कसा असणार, तर इक्वेशन आहे डेल्टा टीएफ ऑब्झर्व्ड डेल्टा टीएफ आहे 1 डिग्री सेल्सिअस अपॉन डेल्टा टीएफ थेरोटिकल आहे 0.930 डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला काय भेटणार आहे, तर वेक्टर फॅक्टरचं फायनल आन्सर भेटणार आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर वेक्टर फॅक्टरची व्हॅल्यू ऑलमोस्ट 1.07 डिग्री सेल्सिअस असंच असणार आहे, म्हणजे 1.7 आपण पकडूया. ओके, दिस इज द वेक्टर फॅक्टर. थांबा, 1 डिवाइडेड बाय 0.9 म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली 1 च्या जवळ येणार आहे, 1.07 असणार आहे. ओके, 1.07. मग आता पहिल्यांदा आपल्याला वेक्टर फॅक्टर शोधायचा होता, आपण कॅल्क्युलेट केला. कसं, डेल्टा टीएफ ऑब्झर्व्ड त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली का दिलेली, थेरोटिकल डेल्टा टीएफ फक्त आपण कॅल्क्युलेट करत गेलो. आता सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं तर अल्फा. मग अल्फा कसा कॅल्क्युलेट करणार, तर अल्फा इज इक्वल टू I - 1 अपॉन n डॅश मायनस 1. ओके, मग n डॅश मायनस 1 मध्ये आपण जर व्हॅल्यू पुट करत गेलो, तर मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिडचं पहिल्यांदा डिसोसिएशन करायला पाहिजे की ज्याच्या मदतीने n डॅश ची व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे. मग मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला FCH2COOH, इट विल डिसोसिएट ॲज FCH2COO- प्लस H प्लस. n डॅश ची व्हॅल्यू इथे 2 असणार आहे, किती असणार आहे 2. ओके, ती व्हॅल्यू इथे पुट करा, तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजे कसं बघा, म्हणजे अल्फा इज इक्वल टू I ची व्हॅल्यू तुमची किती आलेली आहे 1.07 मायनस 1 अपॉन n डॅश आहे 2 मायनस 1 म्हणजे अप्रॉक्सिमेटली येणार आहे अल्फा 0.07. ओके, बघा 0.07 म्हणजे देयरफॉर अल्फा जर पर्सेंटेज मध्ये सांगायचं असेल, पर्सेंटेज अल्फा इज इक्वल टू 7%. इट मीन्स दॅट दिस इज द मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. हे ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे, तर हे वीक ऍसिड असणार आहे. हे आपल्याला अल्फा वरून समजणार आहे. ओके, सेकंड पॉइंट आपल्या इथे कव्हर झालेला आहे. बघा बरं, याच्यानंतर आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर के आपल्याला माहित पाहिजे कसं असतं. बघा इक्वेशन इथं आहे F सिंगल बॉन्ड CH2COOH. डिसोसिएशन करूया FCH2COO- प्लस H प्लस म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka चा फॉर्म्युला असतो C * अल्फाचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 मायनस अल्फा. इथं जर अल्फा बघितला तर तो 7% आहे. 7% म्हणजे तसं आपण त्याला निग्लेक्ट जरी केला तरी चालणार आहे. ओके, मग इथे लिहितो अल्फा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, हेन्स आणि म्हणून can be neglect. ओके, therefore 1 minus alpha हे approximately 1 असणार आहे. मग Ka is equal to C, कॉन्सन्ट्रेशनच्या ठिकाणी मोलॅलिटी ठेवा आणि इथं असणार अल्फा स्क्वेअर म्हणजे Ka बरोबर m अल्फा स्क्वेअर. Ka is equal to m ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, आपण कॅल्क्युलेट केलेली. m ची व्हॅल्यू आहे 0.0 किती असणार आहे तर 0.5 इंटू अल्फाचा स्क्वेअर म्हणजे किती 0.07 घ्या, पर्सेंटेज नको, 0.07 चा इथं स्क्वेअर करा. हे तुमचा असणार आहे Ka. ओके, किती येते जरा कॅल्क्युलेट केलं तर याचा आन्सर येणार आहे 3.12 इंटू 10⁻³ ओके, हा तुमचा अल्फा असणार आहे. कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला ते व्हॅल्यू फाइंड होईल. ओके, बघा क्वेश्चन. सेम याच्यासारखा एक क्वेश्चन आहे, सेम याच्यासारखा तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कसा करायचा आहे तर तुम्हाला तो होमवर्क असेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करूया तर तुमचे जे काही डाउट्स वगैरे असतील ते आपण कव्हर करूया. ठीक आहे, मग या सोल्युशन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी या टॉपिक मध्ये आपण सगळ्या काही कन्सेप्ट कव्हर केलेल्या आहेत. त्या कन्सेप्ट जेई लेवल नीट लेवल सुद्धा आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आणि इथं हा टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करूया. ओके, थँक्यू स्टुडंट्स.